एक चेंडू दिला जाणार नाहीये. सलामी जोडी पाहू शकेल अगदी टाळ्यांच्या गजरानं योगेश लेवन आमने एक संघाचे आपण पाहतो सागर फुलोरे आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर अरुण चोरगे यांना आपण पाहू शकाल. ओम साहेब लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला भरपूर स्पर्धा पाहायला मिळत आहेत आणि अजून एक मानाची स्पर्धा तुम्हाला आर के क्रीडानगरीवरती पाहायला मिळेल मित्रांनो. पाहायला विसरू नका. योगेश स्मृती चषक 2025 योगेश इलेव्हन आमने बस संघाच्या वतीने त्या स्पर्धेचं नियोजन 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर त्या स्पर्धेचा कालावधी असेल आणि ती स्पर्धा सुद्धा ओम साहेब लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि काल सुद्धा आपल्याला योगेश इलेव्हन आमने बस संघाचा खेळ या स्पर्धेमध्ये चांगला पाहायला मिळाला. परंतु शेवटच्या क्षणाला काही चुका त्यांच्याकडून घडल्या गेल्या आणि अखेर मात्र ही स्पर्धा त्यांना मात्र सोडावी लागली. वरून स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर फुलोरे संगणकानं चांगला उदाहरण टॉस बॉक्समध्ये दिलाय की आज आम्हाला या स्पर्धेचं महत्त्व फार मोठं आहे. आणि नेहमीच मी सांगतो की योगेश आमने संघ दिवसभर विकी चांगला खेळ करतोय, परंतु कुठेतरी क्वालिफायर मॅचेसमध्ये थोडंसं प्रेशर या संघावरती पाहतोय. परंतु आज दिवस वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे आणि आजचे स्वप्न सुद्धा मात्र त्यांचे वेगळे असतील. परंतु या ठिकाणी मयूरनं मात्र सुरुवात केली. चांगला चेंडू आणि पाहू शकाल पहिलाच चेंडू निर्धावान मात्र त्या ठिकाणी हाताळतोय. मयूरकडे वेग नाहीये परंतु व्हेरिएशन करतोय. टप्पा त्याच्याकडे चांगला आहे आणि सातत्याने मात्र पाहतो की विकेट टू विकेट्स लाईन टू लाईन तो मात्र मेंटेन करतोय. त्या अनुषंगाने मात्र त्यांनी चांगली उपलब्धी प्राप्त केलेली आहे. क्रॉस बटेट फटका परंतु चेंडू पाहू शकाल एक्झॅक्टली वाडिश मिडवे केला. पियुष पाटील आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. आजच्या दिवसातील पहिली धाव अरुण चोरगेच्या बॅटमधून निघाली आणि आपल्या डावाला सुरुवात केली. श्रीगणेशा झाली असं म्हणायला हरकत नाहीये. आज सुपर फ्रायडे आणि आज एकूण 10 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि एक सेमीफायनलची मॅच सुद्धा आज तुम्हाला पाहायला मिळेल. चेंज ऑफ पेस पहा, थोडंसं फ्लाईट दिलं. लेग स्टम्पच्या चेंडू अगदी बाहेरून चाललाय. पंचांच्या दुनिया समांतर पाहायला मिळत आहेत. चला वाईटसाठी कुठला DRS नाही आहे. तुम्हाला एक संधी आहे पर इनिंगमध्ये, फक्त तुम्ही त्याचा बीमरसाठी वापर करू शकता. म्हणजे तिन्ही पंचांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. ओव्हर पिच परंतु फटका हवेत केला. पियुष पाटील चाललाय मिड विकेटला चेंडूच्या खाली आणि आजच्या दिवसामध्ये सागरच्या बॅटमधून एकही धाव निघाली नाहीये. शून्यावरती बाद होऊन तो माघारी परततोय. पहिला धक्का लागत असताना टीम योगेश इलेव्हन आमने संघाला. विकेट सातापर्यंत या ठिकाणी गमावलाय सागर फुलोरच्या रूपानं. पहिल्या चेंडूपासून आक्रमक बॅटिंग करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला, परंतु कुठेतरी त्याच्या अंगली गेला. नवीन फलंदाज सत्यम दलवी आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. एक्स कॅप्टन बागपूरला जाऊन या ठिकाणी पाहू शकाल अगदी स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु चेंडूमध्ये गतीसुद्धा मात्र कमी पाहायला मिळाली आणि थोडासा दूरवरून तो फटका खेळण्याचा प्रयत्न सत्यमने केला आणि त्याचमुळे मात्र कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कनेक्शन झालं नाहीये. पुन्हा चेंज ऑफ पेस फक्त हवेत चिप केलाय. झेल होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाहीये आणि कव्हर पॉईंटला कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये मयूर पाटीलनं प्रतिस्पर्धी संघाला हा दुसरा धक्का दिलाय. सत्यम बॅक टू द डगआउट.
आली नाहीये. शेवटच्या मोमेंटला त्यांनी बॅटचं तोंड उघडलं आणि पाहू शकाल कुठल्या प्रमाणात हवं तसं टायमिंग झालं नाही. न्यू बॅटर मिस्टर सुजेल आलाय, यंग स्टार आहे. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय. एकदा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि या जबरदस्त सुरुवात आज पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी विहाना स्पोर्ट पीसीएस संघाची आपल्याला पाहायला मिळते. कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि पहिल्याच पॉवर प्लेमध्ये मयूर पाटीलनं जबरदस्त मात्र त्या ठिकाणी खेळ साकारला. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या. चला जास्त वेळ टीम मिटिंग करायची नाही, लक्ष असू द्या कारण टायमर ऑन आहे. कारण आज आपल्याला एकूण 10 सामने कव्हर करायचे आहेत. यानंतर दुसरा सामना असेल जय हनुमान खांडवल बस संघ आपण सज्जेरा, त्यांच्या विरोधात संघ असेल गावदेवी स्पोर्ट येवई. प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. जो संघ नाणेफेकीसाठी वेळेवरती उपस्थित राहणार नाहीये त्या संघाला मात्र पॅनल्टीचा सामना करावा लागेल. पाहू शकाल या ठिकाणी मान्यवरांचे कटआउट्स, लक्ष्मण शेठ बाबू पाटील यांचा तुम्ही कटआउट्स पाहू शकाल. माजी सरपंच संतोषजी काकडे, पोलीस पाटील उत्तमजी पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. देवीदाजी पाटील यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगलं मोलाचं सहकार्य. त्याचप्रमाणे माजी उपसरपंच अनिलजी तिसकर आणि सुनील शेठ पाटील यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान आहे. पांडुरंग धर्मा पाटील, ओमसाई वारे अध्यक्ष यांना तुम्ही पाहू शकाल. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज पियुष पाटील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आला, वेगाने चेंडू इथे हाताळलाय आणि पाहू शकाल चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेलाय. बॅटला ब्रश असेल तरच तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकता, अदरवाईज तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकणार नाही. कारण कालसुद्धा आम्ही हा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवला. कारण एस्टॅनच्या पाठीमागे डिक्लेअर झोन आहे आणि आम्ही गावाचं सुद्धा पाहिलं आपण क्रीडांगण, तर याच अनुषंगाने आपण पाहत असतो की त्या क्रीडांगणावरती सुद्धा मात्र पाठीमागे कुठली सीमारेषा नाही आहे. म्हणजे शॉर्ट मैदानावरती खेळण्याचा अनुभव आमने संघाकडे आहे, परंतु त्याचा त्यांना मात्र फायदा उचलावा लागेल. हो, चांगला चेंडू, वेगवान, गतिशील, काय उपलब्धी प्राप्त केली मागील 2 वर्षापासून आपण पियुष पाटीलचा विचार केला तर अगदी उगवता तारा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. धावांसाठी मात्र पूर्णपणे पहिल्या सामन्यामध्ये संघर्ष करतायत. फुलटॉस आहे, चांगला स्ट्रोक, परंतु गॅप मात्र शोधता आला नाहीये. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंगल आता मात्र पाहू शकाल संघाचा मात्र धावफलक हळूहळू कासवछाप गतीने मात्र पुढे चाललाय. कारण आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी मोबा दिली नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. अचूक लेंथवरती दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत कामगिरी केली. बॉलर पाथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू चालला अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये आणि अजूनही मात्र एक खेळाडू आता मात्र या ठिकाणी योगेश शिलवण आमने संघाचे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघ वेळेवर पोहोचला की तुम्हाला मात्र त्या ठिकाणी प्लॅनिंग करण्यासाठी वेळ मिळत असतो. तुम्ही रणनीती आखू शकता. स्विंग अँड मिस, चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली पाहू शकाल आपण रिप्लेमध्ये ओव्हर द विकेटने आला होता आणि पडल्यानंतर पहा झपकन बाहेरच्या दिशेने मात्र निघून गेला. हीच तर लेफ्ट आर्मरची कला आपण पाहत असतो की चेंडू पडल्यानंतर चेंडूला गती चांगल्या प्रमाणे आणि वळवण्याची मात्र ताकद या गोलंदाजाकडे असते. हो, फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु चेंडू चालला डिक्लेअर झोनमध्ये. धाव मिळेल फक्त एकच. धावांचा वेग तुम्हाला वाढवायचा असेल तर अगदी विकेटच्या समोर तुम्हाला खेळावं लागेल. मिड विकेट असेल, लॉंग ऑन ती सीमारेषा असेल, लॉंग ऑफ असेल, स्ट्रायकवर कव्हर पॉईंट, इकडे मात्र सीमारेषा आहेत. आणि दुसरा षटक सुद्धा मात्र या ठिकाणी सफल आपण म्हणू शकतो पियुष पाटीलचा. त्याला विकेट्स मात्र मिळाली नाहीये, परंतु एका ओव्हरमध्ये मात्र त्याने फक्त धावा खर्च केल्या 3. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 6, 3च्या रन रेटनं आता मात्र या ठिकाणी धावफलक पुढे चाललाय. आणि इथून आता मात्र या ठिकाणी धावांची गती वाढवण्यासाठी प्रयत्न मात्र करावे लागतील. किमान तुम्ही जर या पहिल्या इनिंगमध्ये 30-35 जरी धावा जोडण्याचा जर प्रयत्न केला तरी सुद्धा मात्र एक योग्य धावसंख्या आपण म्हणू शकतोय. कारण या मैदानाचा इतिहास आपण जर पाहिला तर 18 धावा सुद्धा डिफेंड झालेल्या आहेत. आणि या मैदानावरती एवढं सोपं सुद्धा नाही की तुम्ही गतीने धावा जोडू शकता. काल जरूर आपण धावांचा अगदी पाऊस पडताना पाहायला आपल्याला
परंतु आज दिवस दुसरा आहे. आज संघ वेगवेगळे आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र आज योगेश इलेव्हन आमने संघाच्या वतीनं धावांचा वेग मात्र या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल का. ओ चेंडू खाली राहिलाय. कालपासून आपण पाहतो की खेळपट्टीमध्ये दुविधा पण आहे, कारण कधी कधी चेंडू खाली राहतोय, कधी कधी उचली घेताना चेंडू सुद्धा आपण पाहायला मिळाला आणि आविष्कारने सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात सुरुवात केली. निर्धाव चेंडू, शांतमय वातावरण सध्या आपण पाहतोय. कारण मोठे फटके येत नाहीत. गोलंदाजांचा सध्या वर्चस्व पाहतोय. ही लाईन पाहावी लागेल. उजव्या स्टिकच्या अगदी चेंडू बाहेरून चाललाय, पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावा, धावा कशी येतात हे महत्वाचं नाही, धावा येणं आता गरजेचं झालेलं आहे आमने संघासाठी. खेळाडू पक्षामध्ये सुद्धा आपण पाहतोय की कुठेतरी सन्नाटा पाहायला मिळतोय, कारण दोन महत्वपूर्ण फलंदाज मात्र त्या ठिकाणी गमावल्यानंतर या जोडीवरती थोडासा प्रेशर पाहायला मिळाला. ओ दांडी गुल अगदी सफल झाले होते. डावी एष्टी तिथे मात्र दाखवली गेली आणि तीच एष्टी मात्र आविष्कारनं उद्ध्वस्त केली आणि एकेरा अरुणला सुद्धा आता माघारी जावं लागेल. निराश पावलानं तिसरा धक्का लागेल टीम योगेश 11 आमने या संघाला. खराब फलंदाजी आपल्याला अरुण चोरगेची पाहायला मिळाली, कारण तब्बल 7 चेंडू त्याने फेस केले. 7 चेंडूमध्ये फक्त त्याच्या बॅटमधून निघाल्या 2 धावा. बॅटर ऋषी दलवी आणि आलेल्याला मात्र पाहिलं तर त्याचं स्वागत केलं यॉर्करनं. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. आविष्कार जरूर सुरुवात केली होती मयूर पाटीलनं, त्याच्यानंतर पाहू शकाल त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून पियुष पाटीलनं तीच परंपरा सुरू ठेवली आणि आता मात्र त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आविष्कार सुद्धा मात्र जबरदस्त या ठिकाणी बहिष्कार टाकतोय असंच मात्र म्हणावं लागेल धावांवरती. लोफुटा चेंडू अगदी सरळ बॅट लॉफ केलाय. लॉंग आपला संघनायक सुदेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण असं वाटतं की सीमारेषा नाही तर लक्ष्मण रेषा आपण म्हणू शकतो या टीम आमने या संघासमोर. कारण आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी जो टिचून मारा पाहिला या गोलंदाजांकडून त्याच्या विरोधात आपण जर पाहिलं तर फलंदाजी थोडीशी सबसेल फेल ठरली. चला गावदेवी येवई आणि जर्मन खानवल संघ नाणेफेकीसाठी या, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. पुन्हा पाहू शकाल सरळ बॅटने लॉफ केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑन वरती. साहिल पाटील कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. सिंगलच धाव. दरम्यान पाहू शकाल सावतगावचे समाजसेवक सोमनाथजी दळवी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि पहिल्याच सामन्यापासून पाहतो की लक्ष्मण शेठ पाटील आमच्या सोबतीला आहेत. लाईन एक्झॅक्टली पाहिलं तर चुकीची आपण पाहतोय. लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू चाललाय वाईटच्या स्वरूपात. सिंगल धाव. आज पारस जोशी संघामध्ये आहे, परंतु त्याला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलं नाहीये. आय थिंक सुजलच्या जागेवरती विकी जर त्याला जर इथे मात्र प्रमोशन दिलं असतं तर चित्र अजून काहीतरी वेगळं असतं, कारण पारसच्या सत्रामध्ये चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या फॉर्मात आहे, प्लस लेफ्टी आहे. हा बोनस पॉईंट मात्र मिळू शकला असता. फुलटॉस, परंतु त्याच्यावरती सुद्धा मात्र पाहू शकेल फक्त एकच धाव. असं वाटतं की एकचा पाडा मात्र या ठिकाणी पाठांतर केलाय योगेश 11 आमने या संघाच्या फलंदाजाने. कारण एकही दुहेरी नाहीये, एकही तिहेरी नाहीये, एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला गावदेवी येवई आणि जय हनुमान खांडवल बस संघ विनंती करतो की आपण लगेचच नाणेफेकीसाठी या, आणि जर दोघेही जर वेळेवरती ते उपस्थित राहिले नाही तर तुमचा सामना मात्र फक्त 3 षटकांचा असेल. कारण आम्हाला एक सामना आज
एक्स्ट्रा खेळवायचा आहे आणि तो सामना आहे सेमीफायनल. म्हणजे आज जो संघ क्वालिफायर होईल तो संघ मात्र गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या विरोधात आज सायंकाळच्या सत्रामध्ये खेळणार आहे. डावातील शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजाचा या ठिकाणी वापर केला जातोय शुभम. मैदानाच्या आतमध्ये एक विद्युत खांब आहे मित्रांनो आणि जे नॅचरल घडेल तेच तुम्हाला दिले जाणार आहे. तदनंतर तुम्ही अगदी गोलंदाजी पाठीमागे चिंचेचं झाड पाहू शकाल. झाडाचा चेंडू डायरेक्ट स्पर्श झाला मग कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, खाली असू द्या, वर असू द्या, तर तो षटकार असेल. कारण हे सर्व नियमावली मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फटका खूपच छान होता परंतु जागा चुकीची निवडली आणि त्याचमुळे मात्र पाहतोय की या ठिकाणी धाव मिळेल फक्त एकच. एक डझन आकडावरती पाहिलं तर या ठिकाणी आकडा आता पोहोचलाय 12. 12ला 3 आणि शेवटचा षटक प्रगती पथावरती पाहतोय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी. शुभमनं आपल्या षटकाला सुरुवात केली. चला चेंडूमध्ये जर आकारामध्ये काही चेंजेस असेल, खराबी असेल तर आपण पुढील चेंडू दुसरा मागू शकता. परंतु पंचांना प्रथमतः त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारावे लागतील. चला चेंडू द्या लगेचच आयोजक. आणि पहा त्या पर्याय रस्त्यासमोर कोणीही गाडी पार करू का पहा. अजून त्या ठिकाणी पाहतो की काही प्रेक्षक उभे आहेत आपापल्या टू व्हीलर्स घेऊन. कारण त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाहीये याची आपण नोंद घ्या मित्रांनो. कारण तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात परंतु तुमच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळणं गरजेचं आहे. फटका हवेत केला आणि पाहू शकाल लॉंग ऑनवरती विनय पाटील त्याने लपकला झेल आणि समाप्त झाले त्या ठिकाणी सुजलचा खेळ. धक्का क्रमांक 4 लागत असताना आमने संघाला तू चल मै आया अशी स्थिती सध्या आपण पाहतोय. आज बॅटिंग ऑर्डरमध्ये भरपूर आपल्याला चेंजेस पाहायला मिळाला आहे आणि त्याचा मात्र कुठेतरी बुरडण आज आमने संघ भोगतोय. हो हो इथे मात्र एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल परंतु तो चेंडू सुद्धा अडवला गेला आणि या ठिकाणी पहा हेजिटेशन आणि दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा तालमेल झाला नाही आणि अखेर ऋषी दळवी हा सुद्धा मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय.
विद्यमान उपसरपंच आय थिंक त्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत आमने पडायचे आहेत आणि त्यांच्याकडून आय थिंक योगेश लेवण आमने संघाचं भरभरून कौतुक केलेलं आहे आणि आमच्या आयोजकांचं सुद्धा मात्र त्यांनी कौतुक केलेलं आहे. त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत संजय स्मृती चषकाला. धन्यवाद सुरणशेठ दलवी, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी दलवीच्या स्लॉटमध्ये चेंडू होता आणि त्याला मात्र डिपॉझिट केलंय प्लॉटमध्ये. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार. जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन. अजून एखादा जर फटका चांगला आला तर मात्र या ठिकाणी एक फाईट बॅक करण्यासाठी इथे धावसंख्या उभारली जाऊ शकते आणि क्षमता तर किरण दलवीकडे आहे आणि त्याचमुळे पाहतो की क्षमतेनुसार मात्र त्या ठिकाणी खेळ मात्र साकारलाय आणि पाहू शकाल संजय पाटील मिठाईवाल्याचे प्रोप्रायटर गौतम शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. काल केपी सर आपल्या सोबतीला पूर्ण दिवसभर होते आणि आज गौतम शेठ यांना मात्र तुम्ही पाहू शकाल. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. फुलटॉस बॅटल ऑफ केला जातोय. चेंडू चाला अगदी लॉंग ऑनवरती विनय पाटील चेंडूवरती झपाट्याने आला. एक धाव मात्र कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज किरण दलवी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि अशा रीतीने पाहिलं तर संपूर्ण षटकं या ठिकाणी पहिल्या डाबातील संपन्न झाली. 21-5 सध्या आपण परिस्थिती पाहू शकाल आणि लक्ष असेल या ठिकाणी 22 धावांचं. आय थिंक 6 विकेट्स मात्र गमावले. चला आपण लगेच जाऊया आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. गावदेवी येवई विपक्ष जय हनुमान खांडवल. दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती करतो की आपण त्वरितच या. पहिला सामना पाहू शकाल आजच्या दिवसातील थोडंसं आपण पाहतो की लो स्कोरिंग. काल सुद्धा आपण हीच परिस्थिती पाहिली होती. गणेश इलेव्हन कुकसे आणि ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा या दोन संघामध्ये पहिला सामना अगदी लो स्कोर पाहायला मिळाला आणि आजची सुरुवात सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने पाहायला मिळते. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. इथे सुद्धा 22 धावा तुम्ही डिफेंड करू शकता, परंतु तुमच्या गोलंदाजांना मात्र या ठिकाणी भरपूर मेहनत करावी लागेल, कारण मेहनत केल्याशिवाय यश नाहीये. शेख सावतगावची समाजसेवक सोमनाथजी दलवी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या संपन्न करणार आहोत. वेलकम मनोज आणि वेलकम खांडवल संघाचे कॅप्टन आमच्या सोबतीला आहेत. चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे. चला कॉल देतात येवई संघाचे संघनायक. छापासा कॉल आहे, परंतु नाणेफेकी या खांडवल बस संघाच्या बाजूने लागलेले आहे. पाहुण्यांचा आभार. टॉस जिंकलाय आणि या टॉस किती महत्वाचा आहे तुमच्यासाठी? बॅटिंग करू. संघामध्ये काय बदल आहे का, की जो नियमित तुमचा संघ खेळतोय तेच खेळाडू आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील? बॅटिंग तुम्ही काय स्वीकारली? एक चांगला स्कोर करून आणि त्यांना धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. टेनिस क्रिकेटमध्ये तू कुठल्या खेळाडूला फॉलो करतोयस? तुझा आवडता खेळाडू कोण आहे? भावेश पवार. मग त्याचे क्लिप वगैरे तू पाहतोयस? तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मनोज, गोलंदाजी करायची मनासारखं झालेलं आहे. हो नक्कीच. 4 षटकांची मॅच आहे. तुमच्या संघामध्ये काय आम्हाला बदल पाहायला मिळेल? बदल तर काय नाही, यावर्षी जास्त यंग प्लेयर आहेत. त्याचं कारण काय? कारण काय नाही, सगळे जॉबवर आहेत. बरोबर, कामधंदा करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि 4 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आणि खास योगेश्वर पाटीलच्या अगेन्स्ट तुमची रणनीती काय असेल? रणनीती तर काय नाही, नॅचरल गेम खेळू आम्ही. स्पर्धेबद्दल काही 2 शब्द? स्पर्धा तर खूप छान असते दरवर्षीप्रमाणे, यावर्षी पण खूप छान आहे. तुमचा जो फॉर्म आहे मागील 2-3 सत्रापासून आम्ही पाहतोय कंटिन्यू आहे. या सत्रामध्ये काही बदल पाहायला मिळेल का? यंग पोरं आहेत, आता शिकण्याची गरज आहे त्यांना, संधी भेटते त्यांना. तू त्याला काय त्यांना मार्गदर्शन करतोयस? हो नक्कीच. चला तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस इथे मात्र आपण पाहतोय की संपन्न केलेला आहे. टॉस जिंकलाय खांडवल बस संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू.
दुसऱ्या इनिंगला मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 22 धाबांचं लक्ष डोळ्यासमोर आणि पहिला चेंडूवरती कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू वेगानं चाललाय. कुठलाही डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि अखेर 4 धावेने मात्र त्या ठिकाणी विजयनं आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय. विजय पाटील आणि विनय पाटील ही जोडी सध्या आपण पाहतोय. एकीकडे अनुभव तर दुसरीकडे टॅलेंट आणि ज्यावेळी असा मात्र मिलन होतोय त्यावेळी मात्र खेळ सुद्धा मात्र चांगल्या पाहण्यासारखा नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतो. सागरनं सुरुवात केली गोलंदाजीला, परंतु त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केलं चौकाराने. आणि तसं जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या खेळामध्ये विजय पाटील चांगली कामगिरी करताना आपण त्याला नेहमीच पाहिलंय. हो पुन्हा मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल इनसाइड आउट. पुन्हा इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू चाला वेगानं बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात. असं वाटलं होतं की मात्र त्या ठिकाणी चांगली फाईट बॅक आपल्याला योगेश इलेव्हन आमने संघाच्या वतीने पाहायला मिळेल. आता ऑन साईडला 360 फलंदाजी काय आहे त्याचं प्रात्यक्ष उदाहरण देत असताना विजय पाटील लागोपाठचा हा तिसरा चौकार आणि आजच्या दिवसातील पहिली चौकारांची हॅट्रिक आणि या स्पर्धेतील पहिली चौकारांची हॅट्रिक विजय पाटीलच्या नावावरती. मात्र चांगल्या पद्धतीने चॉप केला त्या ठिकाणी. म्हणजे चांगल्या चेंडूला कशा रीतीने सन्मान द्यायचा आणि खराब चेंडूची कशी वाट लावायची हे तंत्र सुद्धा फटके विजय पाटीलकडे आहेत आणि आज त्याने पुन्हा सिद्ध करून दिलं. कडक शॉट, शॉट अँड पुल आणि चेंडू झालाय. हो हो असं वाटलं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे झालेला आहे, परंतु कुठेतरी तिथे आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू रिटर्न मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि जर अशी परिस्थिती विकी जर एका चेंडूवरती चौकार षटकाराची जर आवश्यकता असली आणि जर अशा घटना जर घडल्या गेल्या तर मात्र तो संघ वर्षभर मात्र ही स्पर्धा विसरू शकणार नाहीये. लो पुन्हा चेंडू पुन्हा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, कुठली धाव तिथे मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण विजयला माहिती की परिस्थिती अगदी स्ट्रॉंग आहे आणि इथे मात्र आपल्याला विकेट फेकायची नाही. आणि त्या अनुषंगानं पहिल्या षटकात आपण खेळ पाहिला तर विदाऊट लॉस 14 धावा. 22 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना मात्र जबरदस्त कामगिरी गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाची आपण पाहत आहोत. जे विद्यमान सरपंच त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विजय शेठ पाटील यांचा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. आणि दुसरीकडे पाहिलं तर सुनील शेठ फुलोरे आणि सुरेंजी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ नियमित प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग होत असतो. परंतु आज कुठेतरी खराब परफॉर्मन्स इथे मात्र पाहायला मिळाला, कारण खेळाडू सुद्धा उशिराने आले, त्याचा मात्र कुठेतरी त्या टीमवरती आपल्याला अभाव पाहायला मिळाला. संत गतीने पाहू शकेल या ठिकाणी पाहायला मिळते एक सिंगल धाव तिथे मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली. किरणच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय, परंतु आता त्या ठिकाणी जास्त काही धावा मात्र आता शिल्लक नाहीत. 7 धावा आता मात्र पाहू शकेल या ठिकाणी विजयासाठी आवश्यकता. हो जबरदस्त त्या ठिकाणी क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात. नेहमीच आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नेटची सुविधा मिळत असते प्रोप्रायटर साहिल केबल नेटची रुपेश पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या स्थानापन्न आमच्या व्यासपीठावरती, त्याचप्रमाणे संजय असेल, गिरीश असेल, हेमंत असेल, राजू असेल, यांचा सुद्धा आम्हाला मोलाचा सहकार्य मिळत असतो. या सर्वांचा आम्ही आभारी आहोत. 16 धाबा, 16 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी 6 धाब्यांची गरज. अगदी ग्रीनर तुम्ही खेळपट्टी पाहू शकाल आणि पहिल्या दिवसापासून या खेळपट्टीने सुद्धा रंग बदलायला सुरुवात केलेली आहे. आणि इतिहास राहिला आहे संजय स्मृती चषकामध्ये. आम्ही प्रत्येक वर्षी पाहतो की
दिवसाचा जो पहिला सामना असतो तो मात्र लो स्कोर सामना पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर नाही. चेंडू हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, त्याने पकडला जाईल आणि पहिला धक्का लागला या ठिकाणी गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाला. न्यू बॅटर मिस्टर मयूर पाटील आलाय. हो पहिल्या चेंडू पाहू शकाल अगदी बचावात्म केल्याचा प्रयत्न बॅटची केला आणि विकेट किपरनं इष्टांच्या पाठीमागे कुठलीच चूक केली नाहीये. बॅक टू बॅक दुसरी सफलता प्राप्त करून देतोय आपल्या टीमसाठी गोलंदाज किरण दलवी. बचावात्मक फटका मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने मात्र पाहू शकला अगदी कव्हरच्या दिशेनं चेंडूला ढकलला आणि पियुष पाटील या सत्रामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. चांगली बॅटिंग त्याची आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतोय. मग चॅम्पियन ट्रॉफी असेल, गावदेवी चषक नानकर असेल, जबरदस्त खेळ त्याचा मात्र या सीझनमध्ये राहिलाय. आणि आउटफील्डचा तर मात्र या ठिकाणी विचार केला तर मात्र त्याच्याकडे किती कठीण झेल जर गेले तर ते झेल पकडण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न. 17 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त 5 धाब्यांची गरज. चमत्कार इथे मात्र करावा लागेल आणि चमत्कार तर केला तर मात्र सुरेन दलवी यांचा मात्र सर्व खेळाडूंना नमस्कार असेल. कडक शॉट, जबरदस्त ड्राईव्ह आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी स्कोर आर लेवल. ची गरज विजयासाठी. 11 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि तो विनिंग शॉट, विनिंग धाव पियुषच्या बॅटमधून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि योगेश 11 आमने संघ या स्पर्धेच्या पलीकडे. हॅडलक सुरेंजी दलवी, हॅडलक सुनील शेठ फुलोरे आणि हॅडलक योगेश 11 आमने ब संघ. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा अँड कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी. आपण लगेच देणार आहोत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि तो खेळाडू ठरलाय पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर जबरदस्त सुरुवात करून आपल्या संघाला दिली. तब्बल 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि फक्त 3 धाबा खर्च केल्या आणि तो खेळाडू आहे पीसी संघाचा